नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 26 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारी 12 वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आजचे कापूस बाजारभाव बघता राज्यातील काही बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये जवळपास 50 ते 80 रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ होताना बघायला मिळाली. कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात आज ताजे कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो अमरावती 65 क्विंटल लोकल कापूस आवक कमीत कमी दर 7,550, सर्वसाधारण दर 7,675, तर जास्तीत जास्त दर निघाले 7,800. त्यानंतर पुढील तालुका आहे जावनेर, जिल्हा नागपूर. मित्रांनो दुपारपर्यंत 2200 क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,650, तर जास्तीत जास्त दर 7,700. मित्रांनो त्यानंतर बाजार समिती राळेगाव, जिल्हा यवतमाळ. आवक आलेली होती जवळपास 1130 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 आणि जास्तीत जास्त दर 8,140. या ठिकाणी मित्रांनो बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळाली असून त्यानंतर पुढील तालुका आहे या ठिकाणी उमरेड, जिल्हा नागपूर. आवक आलेली होती या ठिकाणी 678 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,360, तर जास्तीत जास्त दर 7,790. त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल. आवक आलेली होती 1000 क्विंटलची. कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर निघालेला आहे 7,950, तर जास्तीत जास्त दर 8,150. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा कापूस लोकल. आवक आलेली होती या ठिकाणी 253 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 6,700 रुपये, सर्वसाधारण दर 7,400, तर जास्तीत जास्त दर 7,840. त्यानंतर पुढील तालुका काटोल, जिल्हा नागपूर. आवक 161 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 6,900, सर्वसाधारण दर 7,450, तर जास्तीत जास्त दर 7,600. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर कापूस वरलक्ष्मी मीडियम स्टेपल. आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास 118 क्विंटलची. कमीत कमी दर 6,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,100, तर जास्तीत जास्त दर 7,760. त्यानंतर सेलू. आवक आलेली होती या ठिकाणी मित्रांनो 2800 क्विंटलच्या जवळपास. कमीत कमी दर 7,250, सर्वसाधारण दर होते 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये आजच्या बाजार सत्रामध्ये वाढ बघायला मिळाली असून त्यानंतर बाजार समिती वर्धा कापूस मीडियम स्टेपल. 700 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,010 रुपये, सर्वसाधारण दर 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो पुलगाव, जिल्हा वर्धा कापूस मीडियम स्टेबल. आवक या ठिकाणी 565 क्विंटलची आणि राज्यातला सर्वाधिक कापसाचा बाजारभाव या ठिकाणी निघाले असून मित्रांनो सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला जवळपास 8,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत राज्यातला सर्वाधिक बाजारभाव निघालेला आहे. तर कमीत कमी दर होते या ठिकाणी 7,800, तर सर्वसाधारण दर 8,010 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो वरोरा शेगाव कापूस मीडियम स्टेपल. 121 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 6,900, सर्वसाधारण दर 7,400, तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो आज दुपारी 12 वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो राज्यातील कापूस बाजारभाव बघता मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये जवळपास 300 ते 350 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापसाचे बाजारभाव सुधारलेले आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये आणखीन कापसाचे बाजारभाव सुधारणा होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.